उमरगा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर हैदराबाद वरील बाह्य वळण रस्त्यावर शहरातील दत्तोपंत मनोहर पिस्के वय 65 वर्ष यांचा अपघातात मृत्यू झाला। तसेच अमोल अशोक मिरकले वय 35 वर्ष हे गंभीर जखमी झाल्या कारणाने उमरगा लोहारा विधानसभेचे नवनियुक्त आमदार प्रवीण स्वामी आक्रमक झाले। त्यांनी शेतकऱ्यांसोबत महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे होत असलेल्या अपघाताच्या कारणाने ठिय्या आंदोलन केले। यामुळे सदर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूने मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व संबंधित अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन शहरालगतचे अपूर्ण कामे येत्या 26 जानेवारी 2025 पर्यंत सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। वारंवार आंदोलने, विनंत्या आणि सततचा पत्रव्यवहार करून उमरगा शहरालगतच्या बाह्य वळण रस्त्याची अपूर्ण कामामध्ये अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला। अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली, त्यांची झोप उडाली। दरम्यानच्या काळात अपूर्ण कामे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग 65 वरील टोल नाके बंद करून टोल बंद आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला। या आंदोलनावेळी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गणेश पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सुहास गवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विजय कुमार नागने, शेतकरी तालुका प्रमुख विजय तळभुगे, अशोक सांगवे, रजाक अत्तार, सुधाकर पाटील, महावीर कोराळे, रणधीर पवार, शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, दत्ता शिंदे, वैजनाथ काळे, सनी पाटील, तुकाराम पाटील परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। याबाबत प्रवीण स्वामी यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने याबाबत 28 जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असून यातही जलद गतीने कामे नाही झाल्यास लोकहितासाठी या मार्गावर असलेले टोल नाके देखील बंद पाडू असा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी बोलताना सांगितले।